साल 1991. 4 वर्षांचा छोटा लिओनेल मेसी गल्लीतल्या मुलांसोबत अतिशय चपळाईने फुटबॉलवर पाय मारत होता. वडील जॉर्ज होरासिओ मेसी आपल्या मुलात असलेलं हे फुटबॉलचं कौशल्य बरोबर हेरतात. ते जवळच्या ग्रँडोली क्लबमध्ये लिओनेल मेसीचं नाव टाकतात. मेसीची आजी असते. तिला नेहमी वाटत असतं की आपल्या लिओनेल मेसीने जगातला सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडू बनावं. आजी रोज मेसीला घेऊन क्लबमध्ये जायची आणि जाताना वाटेत ती छोट्या मेसीला सांगायची, एक दिवस तू मोठा फुटबॉल खेळाडू बनशील. मुले खेळायची आणि आजी बघत बसायची. पण त्या क्लबचे जे कोच होते त्यांना हा मुलगा खूप लहान वाटत होता. त्यांना भीती वाटत होती की मोठी मुलं ह्याला पाडून घालतील, बॉल लागला तर हा मुलगा जखमी होईल. त्यामुळे मेसी अजून कधी मॅच खेळला नव्हता. एक दिवस 2 क्लबच्या मुलांमध्ये मॅच असते, पण त्या दिवशी ग्रँडोली क्लबमध्ये खेळणारी फक्त 10च मुले असतात. एक प्लेअर कमी पडत होता. मेसीची आजी तिथे गेली आणि कोचना म्हणाली, आमच्या मेसीला ह्या मॅचमध्ये खेळवा. कोच हसू लागले आणि म्हणाले, तुमचा मेसी अजून खूप छोटा आहे, तो जखमी होईल, मी रिस्क घेणार नाही. त्यावर आजीने पुन्हा पुन्हा विनवणी केली. शेवटी कोच 4 वर्षांच्या मेसीला मैदानात पाठवतात आणि पहिल्याच पासिंगवर जेव्हा मेसीकडे बॉल येतो, तो बॉल मेसीच्या उजव्या पायाच्या बाजूने जातो. मेसीला तो बॉल कलेक्ट करता येत नाही. कोच दुर्लक्ष करतात, म्हणतात, छोटा आहे, काय करणार. पण दुसऱ्या क्षणाला मेसीच्या डाव्या पायाकडे बॉल येतो आणि हा पोरगा जे काही करतो ते बघून कोच काय, संपूर्ण स्टेडियम अवाक होते. 4 वर्षांचा मेसी 7 खेळाडूंच्या मधून मोठ्या चपळाईने बॉल घेऊन जातो आणि सरळ गोल करतो. मैदानात टाळ्यांचा कडकडाट होतो. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा या छोट्या मुलाकडे वळतात आणि पुढे 2च वर्षात ग्रँडोली क्लबचा तो सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतो. नाव होतं लिओनेल मेसी. पुढे 6व्या वर्षी वडील मेसीला न्यूवेल्स ओल्ड बॉईज ह्या मोठ्या क्लबमध्ये टाकतात. ह्या क्लबमधून खेळताना मेसी गोलांचा पाऊस पाडतो. काहीच दिवसात तो 500 पेक्षा जास्त गोल आपल्या नावावर करतो, जे ह्या क्लबमधून आज तगायत कुणीही केले नव्हते. त्या शहरात मेसीचे नाव होते. अर्जेंटिनाचे मोठमोठे क्लब ह्या मुलाने आपल्याकडून खेळावे म्हणून घिरट्या घालू लागतात. तिथल्या लोकांना वाटत असतं की एक दिवस आपला लिओनेल मेसी मोठा फुटबॉल खेळाडू होणार. पण याच वेळी दुर्दैवाने एक वाईट गोष्ट समोर येते. मेसीला ग्रोथ हार्मोन्स डेफिशियन्सी हा आजार होतो. या आजारात मुलाची नैसर्गिक वाढ खुंटते आणि योग्य उपचार केले नाही तर मुलगा फक्त 4 फुटांपेक्षा उंच होणार नाही, असं डॉक्टर सांगतात. मेसीच्या वडिलांनी मोठ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला, पण औषध उपचारांसाठी दर महिन्याला साधारण $1000 ते $1500 इतका खर्च होता. एका स्टील फॅक्टरीत काम करणाऱ्या वडिलांसाठी हा खर्च परवडणारा नव्हता. तरी त्यांनी आपली जमापुंजी मेसीच्या आजारावर खर्च करण्याचा निर्णय घेतला. कारण मुलाची उंचीच वाढली नाही तर त्याचं करिअर धोक्यात येईल याची कल्पना वडिलांना होती. ते आपल्या परीने प्रयत्न करू लागले. छोट्या मेसीला दर आठवड्याला मांडीवर 7 इंजेक्शन्स दिली जायची. तो रडून रडून रात्र जागवायचा. औषध उपचारांसाठी इतका खर्च होता की काहीच दिवसात मेसीच्या आईवडिलांकडचे पैसे संपले. वडिलांनी अर्जेंटिनाच्या सर्व क्लबकडे जाऊन मदत मागितली, पण इतके दिवस आपल्याकडून खेळायला सांगणारे क्लब मेसीचे आजारपण ऐकून मात्र मदत करायला तयार होईनात. एक दिवस कोणीतरी वडिलांना सांगितले की तुम्ही युरोपियन क्लबकडे मेसीसाठी प्रयत्न करून का बघत नाही. मेसीचे नातेवाईक कॅटेलोनिया बार्सिलोनामध्ये राहत होते. वडील आणि नातेवाईक यांनी मिळून मेसीसाठी बार्सिलोना क्लबमध्ये एक सराव ट्रायल द्यायचा निर्णय घेतला. सप्टेंबर 2000 मध्ये मेसी आणि वडील पहिल्यांदा बार्सिलोनाला पोहोचतात. मेसी FC बार्सिलोना क्लबसाठी ट्रायल देतो आणि मेसीचा खेळ बघून त्या क्लबचे डायरेक्टर चार्ली इतके खुश होतात की त्यांना वाटतं ह्या मुलाने आपल्या क्लब मार्फत खेळावे. पण क्लबचे बाकी डायरेक्टर मात्र विरोध करतात.
ते बाहेरच्या देशातून आलेल्या इतक्या छोट्या आणि आजारी मुलावर इन्व्हेस्टमेंट करायला तयार नसतात. हळूहळू मेसीला तिथे जाऊन 3 महिने लोटतात. डिसेंबर महिना उजाडतो, पण मेसीला FC बार्सिलोना क्लबकडून खेळण्यासाठी कुठलेही ॲग्रीमेंट बनत नाही. एक दिवस मेसीचे वडील रागारागात क्लबचे डायरेक्टर चार्ली यांना भेटतात आणि सांगतात, तुम्ही एक काहीतरी निर्णय द्या, नाहीतर आम्ही मायदेशी निघून जातो. चार्ली यांच्या लक्षात येतं की हा मुलगा आपल्या क्लबकडून खेळला तर नक्कीच तो क्लबचं नाव करेल. हे टॅलेंट हातातून जायला नको. ते मागचा पुढचा विचार न करता मेसीच्या वडिलांना सांगतात की आपण कॉन्ट्रॅक्ट करूया. पण ते ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी कागद उपलब्ध नव्हता. त्यांनी टेबलवर असलेल्या टिश्यू पेपरवर कॉन्ट्रॅक्ट लिहायला घेतले आणि लिओनेल मेसीला साईन करायला दिले. मेसी त्या टिश्यू पेपरच्या कॉन्ट्रॅक्टवर साईन करतो आणि आज जगात त्या कॉन्ट्रॅक्टला दी फेमस नॅपकिन पेपर कॉन्ट्रॅक्ट ऑफ लिओनेल मेसी ह्या नावाने जगात ओळखले जाते. पुढे मेसी जरी क्लबमध्ये रुजू झाला तरी त्याला सामने खेळता येत नाही. तो यूथ टीममध्ये फ्रेंडली सामने खेळत असतो. मेसी खूप कमी बोलायचा, त्यामुळे त्याला इतर मुले मुका म्हणून चिडवायची. वर्षभरात मेसीला केवळ 2-4 सामने खेळायला भेटतात, पण जेव्हा जेव्हा मेसीला संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्याने त्या संधीचं सोनं केलं. शेवटी वयाच्या 15व्या वर्षी 2002 मध्ये मेसीला बार्सिलोना क्लबकडून खेळण्याची संधी मिळते. मेसी बेबी ड्रीम टीम मार्फत खेळू लागतो आणि 30 सामन्यात लिओनेल मेसी 36 गोल करतो आणि ही बेबी ड्रीम टीम ट्रॅव्हल मालिका जिंकते. संपूर्ण स्पेनमध्ये लिओनेल मेसी नावाभोवती वलय निर्माण होते. त्याशिवाय बार्सिलोनामध्ये क्रेज असलेले टुर्नामेंट म्हणजेच दी फिनाले ऑफ दी मास्क. या टुर्नामेंटमध्ये एका सामन्यात खेळताना मेसीच्या पायाला जखम होते. त्यामुळे त्या सामन्यात कोच मेसीला सुरुवातीपासून मैदानात पाठवत नाहीत आणि कोच मेसीला सांगतात, जर तुला मैदानात जायची वेळ आली तर तुला मास्क लावून खेळावे लागेल. शेवटी 10 मिनिटे शिल्लक होती आणि मेसी मास्क लावून मैदानात उतरतो. मास्क लावल्याने मेसीला खेळता येईना. तो मास्क काढतो आणि 10 मिनिटात 2 गोल करतो आणि ही सिरीज मेसीची टीम जिंकते. युरोपात लिओनेल मेसी हे नाव घराघरात पोहोचते. 16 वर्षांच्या वयात मेसी बार्सिलोनाच्या फर्स्ट टीममध्ये डेब्यू करतो आणि मोठमोठे क्लब मेसीसोबत करार करण्यासाठी घिरट्या घालू लागतात. बार्सिलोनाच्या फर्स्ट टीममध्ये खेळताना मेसी सर्वांना अचंबित करून टाकतो. मेसीचा खेळ पाहून सहकारी आणि त्या काळातील प्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डिनो इतर खेळाडूंना म्हणतो, हा 16 वर्षांचा मुलगा माझ्यापेक्षाही पुढे जाईल. रोनाल्डिनो मेसीला लिटिल ब्रदर म्हणून हाक मारायचा. फर्स्ट टीममध्ये मेसीची कामगिरी उंचावत जाते आणि मेसी 18 वर्षांचा होतो. 2005 मध्ये मेसीचे कॉन्ट्रॅक्ट साईन होते. ही किंमत होती $150 मिलियन. 20 वर्षापूर्वी ही रक्कम इतकी मोठी होती की त्या काळात सोडाच, पण आजच्या काळात देखील इतकी बोली कुठल्या खेळाडूवर सहजासहजी लावली जात नाही. इकडे युरोपात मेसी नावाची जादू चालत होती, पण जन्मभूमी असलेला अर्जेंटिना मात्र मेसीची वाट पाहत होता. अर्जेंटिनाच्या लोकांना मेसीमध्ये माजी फुटबॉलपटू माराडोनाची झलक दिसत होती. अर्जेंटिनाकडून मेसीने खेळावे म्हणून लोक वाट पाहत होते आणि साल उजाडते 2006. जर्मनीत झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत 19 वर्षाच्या मेसीची कामगिरी सरस होते. पण दुर्दैवाने अर्जेंटिना संघ उपांत्यपूर्व फेरीतच बाहेर पडतो. पुढे 2010 मध्ये तेच होते. मेसीचा संघ असफल ठरतो आणि साल उजाडते 2014. अर्जेंटिनाला विश्वचषक विजयाची तीव्र इच्छा होती, कारण त्यांचे कट्टर दक्षिण अमेरिकन प्रतिस्पर्धी ब्राझील वारंवार विजयी होत होते. तर दुसरीकडे अर्जेंटिनाच्या नावावर केवळ 2च जागतिक विजेतेपद होती. 2014 मध्ये अर्जेंटिना संघ नव्या दमाने मैदानात उतरतो. मेसी आणि सहकाऱ्यांच्या अद्भुत खेळीने बघता बघता हा संघ अंतिम फेरीत दाखल होतो. अंतिम सामना फुटबॉलच्या सर्वात पवित्र स्थळांपैकी एक असलेल्या ब्राझीलच्या माराकाना येथे असतो. अर्जेंटिना विरुद्ध जर्मनी अशी लढत होते, पण तारीख होती 13 जुलै आणि सामन्याच्या बरोबर 113व्या मिनिटाला जर्मनीने केलेल्या एका गोलची बरोबरी करण्यात मेसीचा संघ असफल ठरतो
मेसी गोल्डन बॉलचा मानकरी ठरतो, पण 13 हा अंक अर्जेंटिनाचा कर्दनकाळ ठरतो. जर्मन संघ फुटबॉल विश्वचषकावर आपले नाव कोरतो, पण अर्जेंटिनाचे चाहते मात्र प्रचंड नाराज होतात. ते फायनल सामन्यात 2 गोल मिस करणाऱ्या लिओनेल मेसीला आरोपी समजू लागतात आणि ठिकठिकाणी जाळपोळ होते, राडे होतात. मेसी फक्त पैशांसाठी खेळतो असे आरोप होतात. पण शांत स्वभावाचा लिओनेल मेसी मात्र हे सगळं सहन करतो. तो शांतपणे आपला खेळ करत राहतो आणि साल उजाडते 2022. अरब जगतातील कतार भूमीत फुटबॉलचा महासंग्राम रंगतो. मेसी आणि अर्जेंटिना संघ उत्कृष्ट खेळ करत उपांत्य फेरीत प्रवेश करतात. उपांत्य फेरीत 3-0 अशा गोल फरकाने क्रोएशियाचा पराभव करत अर्जेंटिना संघ अंतिम फेरीत प्रवेश करतो. अंतिम सामन्यात फ्रान्स विरुद्ध लिओनेल मेसी 2 महत्त्वपूर्ण गोल करतो. पेनल्टी शूटआउटमध्ये गोल करत अर्जेंटिना संघ तिसऱ्यांदा जगज्जेता ठरतो. अर्जेंटिनाच्या अँडीज पर्वतरांगांपासून कतारच्या वाळवंटापर्यंत एकच चर्चा रंगू लागते. एकच प्रश्न होता, 36 वर्षानंतर अर्जेंटिनाला फुटबॉलचा विश्वचषक मिळवून देणारा कोण हा लिओनेल मेसी? एकाच विश्वचषकात ग्रुप स्टेज आणि बाद फेरीच्या प्रत्येक टप्प्यात गोल करणारा, फिफा विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारा, 8 वेळा बॅलोन डिओर पुरस्कार मिळवणारा, FC बार्सिलोनासाठी 474 गोल करणारा, 2012 ह्या एकाच वर्षात 91 गोल करत जागतिक विक्रम करणारा, फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक 1326 पेक्षा जास्त गोल करणारा, युरोपियन लीग्समध्ये सर्वाधिक 6 वेळा गोल्डन बूट मिळवणारा आणि फिफा विश्वचषकात 2 वेळा गोल्डन बॉल मिळवणारा फुटबॉलचा जादूगार, गॉड ऑफ फुटबॉल लिओनेल मेसी. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येयवेडी माणसे या सदरात जगविख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेसी यांच्याविषयी जाणून घेत आहोत. लिओनेल आंद्रेस मेसी यांचा जन्म दिनांक 24 जून 1987 रोजी रोसारियो, अर्जेंटिना येथे झाला. वडील जॉर्ज होरासियो मेसी एका स्टील फॅक्टरीत कामाला होते, तर आई सेलिया कुसिटिनी गृहिणी होत्या. मेसी आपल्या 4 भावंडांमध्ये तिसरा आहे. बालपणात मेसीला त्याच्या आजीने फुटबॉल खेळाची प्रेरणा दिली आणि म्हणूनच आजही गोल केल्यावर मेसी आकाशाकडे बघत आपल्या आजीची आठवण काढतो. मेसीने बार्सिलोना क्लबकडून फुटबॉल खेळायला सुरुवात केली आणि त्याचं आयुष्यच बदलून गेलं. एक वेळ स्वतःच्या उपचारांसाठी पैसे नसणाऱ्या मेसीची संपत्ती आज 17,000 कोटींच्या घरात आहे. मेसीची वार्षिक कमाई साधारण 1100 ते 1200 कोटी रुपये इतकी आहे. इंटर मियामी बरोबरच्या करारातून त्याला वर्षाला सुमारे 4,980 कोटी रुपये मिळतात. मेसीचे इंस्टाग्रामवर 510 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर एका पोस्टसाठी तो साधारण 224 कोटी रुपये घेतो. मेसीकडे खाजगी जेट, मर्सिडीज, मसेराती, रेंज रोवर आणि ऑडीसारख्या आलिशान गाड्यांचा ताफा आहे. याशिवाय मेसी हॉटेल व्यवसायात आहे. अनेक नामांकित ब्रँडसोबत मेसीचे आजीवन करार आहेत. जगातील अनेक नामांकित शहरात मेसीची प्रॉपर्टी आहे. मित्रांनो, आपल्याला फुटबॉल माहीत असो वा नसो, पण लिओनेल मेसी माहीत नाही अशी व्यक्ती जगात शोधून सापडणार नाही. मेसी ह्या नावाची इतकी क्रेज आहे की अर्जेंटिनातील लोक आपल्या नवजात बाळांची नावे मेसी ठेवत राहिले आणि आता सरकारला अशी भीती वाटू लागली की येणाऱ्या काळात मुलांना ओळखणे कठीण होऊन जाईल. म्हणूनच मेसीच्या रोसारियो शहरात यापुढे मेसी नाव ठेवता येणार नाही असा कायदाच करण्यात आला. 2017 मध्ये बालमैत्रीण एंटोलिना रोकुझो हिच्याशी विवाह करून ह्या दोघांनी सुखाचा संसार केला. त्यांना 3 मुले आहेत. 2011 आणि 2025 मध्ये मेसी भारतात आला. भारतात मेसीचे स्वागत मोठ्या दिमाखात करण्यात आले. यावेळी मेसीचे लाखो फॅन्स त्याची एक झलक पाहण्यासाठी उपस्थित होते. आता सुरू असलेल्या फिफा विश्वचषक 2026 मध्येही मेसीची कामगिरी नावाला साजेशी राहिली. अल्जेरिया विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात हॅट्रिक करत लिओनेल मेसी विश्वचषकातील सर्वाधिक 16 गोल करत नवीन विक्रम करतो. मित्रांनो, आपण जर मेसी फॅन असाल तर तुम्हाला आवडलेला मेसी तुमच्या शब्दात कमेंट करून नक्की सांगा. एका सर्वसामान्य घरातून येऊन जगात आपला नावलौकिक करणाऱ्या
लिओनेल मेसीला प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मानाचा मुजरा. मित्रांनो, आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.